बाळाचं डोकं खूप जास्त वर किंवा खाली नको. जर खूप वर घेतलं तर बाळाचं मान अशी पडू शकते आणि खाली घेतलं तर बाळाचं नाक दबू शकतं. नवजात बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 24 तासामध्ये कोणत्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात? ते बाळाचं रडणं नसतं तर पहिला श्वास असतो बाळाचा. NICU म्हणजे काय? पेटीमध्ये ठेवणं म्हणजे NICU मध्ये ठेवणं आपण म्हणू शकतो. तर सुरुवातीच्या दिवसात आईला ब्रेस्ट फिडिंगमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? जर अशा गोष्टी घरच्यांनी आईला सांगितल्या तर आईला 100% दूध लवकरात लवकर येईल. बाळ आमचं खूप रडतंय, मग त्याच्या मागची कोणती कोणती कारणं असतात? प्रत्येक रडणं हे भुकेसाठी नसतं. बरोबर. त्याचं कारण कुठलं आहे त्या दिवशी नवजात बाळाला आंघोळ कधीपासून आणि कशी द्यावी? की आमचं बाळ उठतच नाही. नाभीची अम्बिलिकल कॉर्डची काळजी कशी घ्यायची? नेव्हर फॉरगेट द गोल्डन रूल ऑफ बर्पिंग. नवीन बाळ घरी आलं की घरातलं वातावरणच बदलून जातं. आनंद असतो, उत्साह असतो, पण त्यासोबतच चालू होतो एक नवीन प्रवास. तो म्हणजे जबाबदारीचा, काळजी घेण्याचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा. सुरुवातीच्या दिवसात बाळाचं रडणं, त्याच्या हालचाली काहीतरी संकेत देत असतं, पण ती बाळाची भाषा सगळ्यांना समजते असं नाही आणि नवीन पालकांना तर ते अजून कठीण जातं. प्रश्न एकदम साधे असतात. बाळाला दूध किती वेळा द्यायचं? बाळ इतकं का रडतंय? बाळाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ते नॉर्मल आहे की डॉक्टरांना दाखवायचं? पण या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर गुगलवरच्या रील किंवा इंस्टाग्रामवरच्या रील यापेक्षा गरज असते ती म्हणजे योग्य माहितीची, तेही एका योग्य व्यक्तीकडून. कारण बाळाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही त्याच्या आरोग्यासाठी जे निर्णय घेता ते त्याच्या लॉंग लाईफवरती इफेक्ट करणारे असतात. म्हणूनच आजच्या आरोग्यवारीच्या या भागात आपण बोलणार आहोत नवजात आणि लहान बाळांच्या काळजीचं विज्ञान, अगदी स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर युवराज पाटील सर, जे ॲज अ पेडियाट्रिशियन आणि न्यूरोनॅटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. ते आपल्याला आज सांगणार आहेत बाळाच्या काळजीचे समज, गैरसमज, रूढी, परंपरा, कोणत्या गोष्टी पाळायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या गोष्टींची जास्त काळजी घ्यायची. आज आपण त्यांच्याकडून ह्या आणि सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात सविस्तर पद्धतीने. तुम्ही पालक असाल किंवा तुम्ही पालक होण्याच्या प्रवासात असाल तर आजचा भाग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आजच्या भागातलं प्रत्येक वाक्य एक सजग आणि आत्मविश्वासपूर्ण पालक बनवेल. सर नमस्कार. नमस्कार. आरोग्यवारीच्या आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक यू डॉक्टर आकाश अँड हिज टीम फॉर इन्व्हायटिंग मी टू दिस पॉडकास्ट. आणि तुम्ही जे काम करत आहात, तुम्ही जी आरोग्यवारी सुरू केली हे ॲक्च्युली खूप कौतुकास्पद आहे. कारण आजकाल कसं होतं आहे, हे सोशल मीडियावर बरेचसे असे लोक आहेत ज्यांच्याकडे मेडिकल डिग्रीज वगैरे नाही आहेत, पण ते अशा गोष्टी म्हणजे विदाऊट नॉलेज त्या बऱ्याच गोष्टी शेअर करत आहेत. आणि जी आपली ऑडियन्स असते किंवा जी पब्लिक आहे त्यांना या गोष्टी माहीत नसतात, मग ते त्या गोष्टींना ब्लाइंडली बिलीव्ह करतात. पण एखाद्या ट्रेंड पर्सनकडून किंवा डॉक्टर्सकडून अशा गोष्टी जातात ना, त्याचा इम्पॅक्ट ॲक्च्युली खूप चांगला पडतो. आणि लोकांनी जे डॉक्टर्स आहेत त्यांना फॉलो करून त्यांच्याकडून माहिती घेणं ही खूप चांगली कन्सेप्ट आहे. तू जे करत आहेस ना, हे फेस टू फेस कन्व्हर्सेशन सगळ्यांसोबत, हे ॲक्च्युली खूप कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचंच एक अभिनंदन की तुम्ही खूप चांगलं हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे. थँक्यू. आणि फ्युचरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. सर आपण आजच्या कन्व्हर्सेशनला आपल्या चालू करूयात. माझा पहिला प्रश्न असा असेल की लोकांना आपल्याला सांगायचं आहे, आपल्या श्रोत्यांना जे कोणी पाहणार आहेत, न्यूनेटल केअर म्हणजे नेमकं काय? ओके. ॲक्च्युली न्यूनेटल केअर म्हणजे ना, बाळ जन्मतं तिथून 28 दिवस आमच्या म्हणजे पेडियाट्रिक लँग्वेजमध्ये त्याला न्यूनेटल केअर म्हणतात. कारण हा जो काळ असतो पहिले 28 दिवस बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात, खूप जास्त क्रिटिकली असतात. आणि ज्या गोष्टी मेजर होतात ह्या पहिल्या 28 दिवसामध्ये जास्त होतात. म्हणजे या काळामध्ये बाळाला काही होऊ नये किंवा फ्युचरमध्ये बाळाला काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होऊ नयेत, तर याची केअर म्हणजे न्यूनेटल केअर. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे एकदम सोप्या भाषेत पहिला महिना. सर नवजात बाळाच्या जन्मानंतर पहिल्या 24 तासामध्ये कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात? ओके. या प्रश्नाचं उत्तर ना मी बाळाच्या जन्मापासूनच करेन. ठीक आहे. ज्यावेळी बाळ जन्मतं ना तिथून त्याची केअर चालू होते.
म्हणून ज्यावेळी बाळाचा जन्म होतो एखाद्या गायनेकोलॉजिस्टकडे, तर तिथे एक पेडॅट्रिशियन ऑन कॉल असतो, त्याला आम्ही न्यूनेटल कॉल म्हणतो. तर बाळ जन्मल्यावर रडलं की नाही, ठीक आहे, बाळाचं परत आपण जे पुसलं जातं बाळ, कारण आलेलं असतं त्याला ॲम्निओटिक लायकर असतं ते पूर्ण पुसावं लागतं. बाळ हायपोथर्मियामध्ये जाऊ नये, म्हणजे बाळाचं टेम्परेचर अचानक कमी होऊ नये याची काळजी घेतली जाते. ते तोंडामध्ये किंवा नाकामध्ये सिक्रिशन्स असतात ते काढले जातात. मग इथून बाळाची काळजी ॲक्च्युली चालू होते. बाळासाठी पहिले 24 तास आम्ही याला गोल्डन पिरियड म्हणतो. म्हणजे बाळ टेम्परेचर कमी होऊ नये, बाळाला कोणतं इन्फेक्शन होऊ नये, बाळाचं शुगर लेवल्स कमी होऊ नयेत, बाळाला फिडिंग व्यवस्थित मिळावं, सोबत आईचा आणि बाळाचा जो कॉन्टॅक्ट असतो, जो बॉन्डिंग असते ते पहिल्या 24 तासामध्ये जास्त होते. त्यासाठी हे 24 तास पहिले खूप जास्त महत्त्वाचे असतात. सर, बाळ जन्मल्यानंतर म्हणजे ते रडणं खूप जास्ती महत्वाचं असतं. म्हणजे काही वेळा जर आपण पिक्चरमध्ये बघितलेलं असते, ते जन्माला आल्यावर रडलं नाही तर त्याला असं मागून मारलं जातं रडवण्यासाठी. त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? म्हणजे बाळाचं रडणं हे आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं, म्हणजे आमच्यासाठी आनंदी पण असतं. म्हणजे कोण कोणच्या रडण्यावर कसं खुश होऊ शकतं हे माहित नाही, पण आम्ही खुश नक्की होतो बरोबर बाहेर रडतं. कारण ते बाळाचं रडणं नसतं तर पहिला श्वास असतो बाळाचा. बाळ रडतं ना पहिल्यांदा, ते आले की पहिल्यांदा त्याचा पहिला श्वास म्हणजे त्याचं रडणंच आहे. ओके. आणि ते ज्या अर्थाने रडत नाहीये याचा अर्थ काय बाळाला श्वास जात नाहीये, म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळत नाहीये. आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळे मग मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो, फुफ्फुसांना ऑक्सिजन कमी पडतो, म्हणजे बाकीच्या सर्वच अवयवांना ऑक्सिजन कमी पडतो. मग त्याचे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन खूप होतात. त्यामुळे बाळाचं रडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे लाईफ किंवा फर्स्ट ब्रीथ जे म्हणतात ते बाळाचं रडणं आहे. ओके सर, मग तेव्हा जर ते नाही झालं बाळाचं रडणं वगैरे, तर पालक बऱ्यापैकी पॅनिक होत होतात. आणि तेव्हा डॉक्टरांनी काय करणं अपेक्षित असतं किंवा पालकांनी काय करणं अपेक्षित असतं? ओके, सगळ्यात पहिल्यांदा जर तिथे पेडॅट्रिशियन्स अवेलेबल असतील तर पॅनिक व्हायची गरज नाही आहे, ठीक आहे. कारण बाळ रडलं नाही तर आमच्याकडे रडवायचे टेक्निक असतील, ठीक आहे. तर त्याला मी जेंटल रब करतो, बॅकला रब करतो जेणेकरून ते रडावं. तर काही काही क्वचित बाळ असे असेल तर त्याच्यातून रडत नाही आहेत, मग त्याच्यावेळी आमचे एक रिससिडेशन चालू होतं, जे खूप रेअर केसेसमध्ये लागतं. ॲक्च्युली कसं आहे, बाळ जन्मलं ना 90% बाळ रडतातच एकदम. तुम्हाला जर स्टॅटिस्टिक सांगायचं म्हटलं तर त्यातले 5% बाळ पुढचे असे असतात जे रब केले की रडतात, आणि पुढचे 5% असे असतात ज्यांना रिससिडेशन लागतं. म्हणजे याला मी इमर्जन्सी इंट्युबेशन म्हणतो. तोंडावाटे आम्ही त्याला एक लायरिंगोस्कोप असतो तो टाकतो, आणि तिथून एक ET ट्यूब म्हणजे एंडोट्रॅकियल ट्यूब असते ती टाकली जाते, की जेणेकरून ती ट्यूब श्वासने लिकेत जाते आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. म्हणजे जर त्या पेडॅट्रिशियन ऑन कॉल असतील किंवा तिथे तुमची मेडिकल टीम असेल तर तुम्ही लगेच पॅनिक व्हायची गरज नाही आहे. ओके सर, आपण बऱ्याच हॉस्पिटलच्या म्हणजे पेडॅट्रिक लहान मुलांच्या दवाखान्याच्या बाहेर किंवा आतमध्ये गेल्यावरती पाहत असतो NICU. NICU म्हणजे काय? ओके, NICUचा लॉंग फॉर्म तर न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे. आता काही बाळ असे असतात ज्यांना थोडी जास्त काळजीची गरज असते, किंवा जास्त काळजीची सोबत जास्त ट्रीटमेंटची गरज असते, तर अशा बाळांनी NICUमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामध्ये आता सांगायचं झालं तर ज्यांचं मॅच्युरिटी कमी असते. आता मॅच्युरिटी म्हणजे काय, जर बाळाला म्हणजे आईला 9 महिने कंप्लीट झाले असतील, 9 महिने 9 दिवस, किंवा आमच्या भाषेत 40 वीक्स कंप्लीट असतील, 40 आठवड्यांची प्रेग्नन्सी असेल, आणि त्यानंतर बाळ जन्मलं असेल तर बऱ्यापैकी बाळ नॉर्मलच असतं. पण ज्यांची त्याच्या अगोदर डिलिव्हरी होते, कधी म्हणजे आम्ही काय केसेस अशा 7 महिन्यामध्ये डिलिव्हर होतात, 6.5 महिन्यात डिलिव्हर होतात, तर अशानं तर 100% NICUची गरज असतेच. तर त्यांची काळजी घेण्यासाठी एक स्पेशल टीम लागते, स्पेशल केअर लागते, जी घरी मिळू शकत नाही. कारण अशा बाळांना फिडिंग वगैरे लगेच चालू करता येत नाही, रेस्पिरेटरी सपोर्ट लागतो, आणि शिवाय काय बाळ असे असतात की ज्यांना धाप असते. अच्छा, म्हणजे तुम्ही आता मे बी ऐकलं असेल की बाळाला धाप होती म्हणून पेटीमध्ये ठेवलं होतं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत पेटीमध्ये ठेवणं म्हणजे NICUमध्ये ठेवणं आपण म्हणू शकतो. किंवा कावीर असेल, किंवा ज्यांचं वजनच कमी असेल, किंवा बाळ रडलं नसेल आणि बाळ इन्फेक्शन झालं असेल, किंवा बाळ दूध व्यवस्थित पित नसेल, म्हणजे पहिल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम होतात आणि त्या बाळात काही ॲबनॉर्मल गोष्टी झाल्या तर आपण त्या बाळाला NICUमध्ये ठेवतो. म्हणजे प्रीमॅच्युअर बेबी हा जो वर्ड आपण ऐकतो. प्रीमॅच्युअर बेबीज सोबत काही मॅच्युअर बेबीज विथ कॉम्प्लिकेशन्स. ओके सर, जसं तुम्ही आता फिडिंगचं म्हणत होतात, त्याच्यामध्ये आईचं दूध म्हणजे नवजात बाळासाठी किती महत्वाचं आहे? म्हणजे पहिले 6 महिने बाळासाठी जे काय महत्व असेल ते आईचं दूधच आहे.
आईचं दूध म्हणजे हे बाळासाठी ॲक्च्युली अमृत आहे पहिले 6 महिने. बाळ जन्मले की विदिन हाफ ॲन अवर, अर्ध्या तासामध्ये आईचं दूध चालू करायलाच हवं. कारण आईच्या दुधामध्ये सगळं असतं, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, सगळं जे काय त्याला लागतं. फक्त विटॅमिन डी सोडलं तर तेही असतं, पण एकदम कमी प्रमाणात, अल्पशा प्रमाणात. ते सोडलं तर आईच्या दुधामध्ये ऑलमोस्ट सगळं असतं. आणि पहिले 6 महिने आईचं दूध सोडून बाकी काही देऊ पण नाही. आणि याच्या व्यतिरिक्त पहिले 6 महिने, त्यातल्या तर पहिला 1 महिना इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात, त्याच्यामुळे पॅसिव्ह इम्युनिटी जाते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कॉमन लँग्वेजमध्ये. तर या सर्व गोष्टींसाठी आईचं दूध मस्ट आहे. म्हणजे एक अमृत, एक महत्त्वाचं औषध जे काही आहे पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूधच. सर, सुरुवातीच्या दिवसात आईला ब्रेस्ट फिडिंगमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? ओके, हा एक ॲक्च्युली खूप चांगला क्वेश्चन आहे. आणि जेवढे आता नवीन आई बनतात, नवीन माता बनतात, त्यांना सर्वात मोठा इश्यू हा असतो की दूध येत नाही. ॲक्च्युली याचं एक फिजिओलॉजी आहे. दूध प्रत्येक आईला असतं, म्हणजे जी आई बनणार आहे तिला दूध येणारच आहे, शुअर शॉट 100% येणार आहे. पण आपल्या इथं ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का, कधी कधी सिझेरियन होतं, ठीक आहे. तर सिझेरियनमध्ये कधी कधी थोडं लेट दूध येतं, म्हणजे इतका लेट पण नाही, 1 किंवा 2 तासाने असं येऊ शकतं. पण आपल्या घरातली जी जुनी मंडळी असतात, आजी वगैरे, हे जे असतात ना, ते आईच्या मागेच लागतात की हिला दूधच येत नाही, तुला दूधच येत नाही. तुम्ही समजून घ्यायला हवं की आई त्या काळामध्ये ना खूप जास्त डिप्रेशनमध्ये असते. त्यासाठी हार्मोनल चेंजेस खूप जास्त असतात, आणि हे या सर्व गोष्टींना कोप अप होणं तिला खूप अवघड जातं. आणि त्यात दूध येत नाही म्हटलं की अजून ते टेन्शनमध्ये जाते. आणि दूध येण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं काय असेल तर आईचं खुश राहणं, आई टेन्शन फ्री राहणं, या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही तिला प्रमोट केलं पॉझिटिव्ह गोष्टींनी की नाही तुला दूध येत आहे, आरामात राहा, काही टेन्शन घेऊ नको, येणारच आहे दूध, टेन्शन बिलकुल घेऊ नको, जर अशा गोष्टी घरच्यांनी आईला सांगितल्या तर आईला 100% दूध लवकरात लवकर येणार. तर ज्या न्यू मदर्स आहेत किंवा ज्या बनणार आहेत त्यांनी या गोष्टींची काळजी घ्या की सराउंडिंगनं तुम्ही अफेक्ट होऊ नका, तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, बाळ आणि आई एका रूममध्ये ठेवायचं. की कसं असतं, एक ॲक्च्युली नैसर्गिक नियमच आहे तो की बाळाला पाहिले की दूध येणार. ओके, ठीक आहे. त्यामुळे म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे की आईला दूध असतंच, आणि बाकीच्या गोष्टींनी तुम्ही अफेक्ट बिलकुल होऊ नका, पॉझिटिव्ह राहा बाळ. कारण यासाठी पूर्ण दूध रिलीज होण्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो, आणि तो हार्मोन कधी रिलीज होणार आहे, तो हॅपी हार्मोन, म्हणजे त्या तुम्ही खुश राहाल, खुश असाल तेव्हा. राईट. सर, मग आपण नॉर्मलाइज किती वेळा सांगू शकतो, म्हणजे नवजात बाळ किती वेळा दूध पितं तेव्हा त्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असू शकते का त्या आकड्यामध्ये? ओके, हां. ॲक्च्युली डिमांड फिडिंग कन्सेप्ट असतो. आयडियली असं असतं की बाळ दूध मागते तर दूध द्यायचं, हे एक नॉर्मल कन्सेप्ट आहे. पण सुरुवातीला कसे या गोष्टी फॉलो होत नाहीत, कधी कधी बाळ रडत नाही लवकर, किंवा झोपलं तर झोपतंच. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हायपोग्लायसेमिया व्हायचे चान्सेस असतात, म्हणजे बाळाची शुगर लेवल्स असते ना ते कमी व्हायचे चान्सेस असतात. मग अशा काळात कसं करायचं, 2-2 तासाला किंवा 3-3 तासाला दूध पाजायचं पहिले 2 महिने तरी, खूप जास्त गॅप ठेवायचा नाही, इव्हन रात्री पण उठून दूध पाजायचं. म्हणजे हा एक असा, म्हणजे हे इंटरव्ह्यू यासाठी बनवले आहेत की बाळाची शुगर लेवल्स कमी होऊ नयेत म्हणून. कधी कधी 2 महिन्यानंतर क्लस्टर फिडिंग चालू होते, बाळ जास्त दूध मागतं, कधी कधी रात्रभर 1-1 तासाला पण दूध मागतं, तर तीही गोष्ट नॉर्मल असते. म्हणजे याचा ॲक्च्युली असा फिक्स नियम नाही आहे की एवढ्या टायमिंगला पाजलंच पाहिजे, पण असं आहे की कमी पडू नये दूध. ओके, म्हणून 2-2, 3-3 तास इंटरव्हल ठेवायचं ॲटलिस्ट पहिले 2 महिने तरी, नंतर डिमांड फिडिंग करू शकतो. ओके. सर, आता फॉर्म्युला फीड नावाची एक गोष्ट ऐकण्यात येते, म्हणजे ती कधी गरजेची असती, ओके. किंवा फॉर्म्युला फीड म्हणजे काय, आपण श्रोत्यांना सांगायचं झालं तर? फॉर्म्युला फीड सांगायचं म्हणजे एक तर आर्टिफिशियल आहे ते, आणि म्हणजे पावडर मिल्क असतं, त्या सोप्या भाषेत पावडर मिल्क वगैरे म्हणतात. म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी मदर मिल्कसाठी डेफिनेटली नसते, 100% तर नसतेच, पण त्यांच्या कंपनीजनी किंवा असं थोडंसं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केलेला असतो. ठीक आहे. त्याचे ब्रँड्स खूप वेगवेगळे आहेत, पण हे द्यायचं कधी, हा एक चांगला क्वेश्चन आहे. आता काही मदर्सना खूप प्रयत्न करून दूध कधी कधी येत नाही, किंवा त्या डिप्रेशनमध्ये जास्त असतात, किंवा टेन्शनमध्ये असतात, तर अशा वेळी पण बाळाला उपाशी तर नाही ठेवू शकत. किंवा काही प्रीमॅच्युअर बेबीज असतात, अशा मदर्समध्ये कधी कधी आईला दूध येत नाही मग. ठीक आहे. आणि कधी कधी एक खूप रेअर कंडिशन असते गॅलेक्टोसेमिया नावाची, ज्यात बाळाला दुधाची ॲलर्जी असते, आईच्या दुधाची, पण ती खूप रेअर आहे, त्याचा विचार पण नको करायला सध्या. तर अशा सिच्युएशनमध्ये फॉर्म्युला मिल्क दिलं जातं.
ॲक्च्युली ॲज अ पेडियाट्रिशियन मी ॲडवाईस करणार नाही फॉर्म्युला मिल्क, पण बाळाला उपाशी ठेवू शकत नाही आपण. ज्यावेळी आता आईला दूध कमी येत आहे किंवा ते काय बरोबर होणार नाही उपाशी ठेवणार ना, मग अशावेळी फॉर्म्युला मिल्क दिलं जातं. आणि त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, म्हणजे रेशो आहे, त्या रेशोनुसार द्यायला पाहिजे. कधी कधी म्हणजे तुम्ही आता पाहिलं पण असेल की कप कसा बनवायचा, किती लेवलला कप घ्यायचा. कधी कधी कसं होतं 30 ml पाण्यामध्ये आपण 1 कप टाकतो आणि तो आडवा चमचा म्हटलं जाते त्याला, म्हणजे असा एक चमचा आहे तो आडवा चमचा. कधी कधी आपण घरचे काय करतात, थोडं जास्त द्यायला पाहिजे, भरून घेतात पूर्ण, असं डोंगर करतात त्यांना डोंगर करतात आणि ते त्याच्यामध्ये टाकतात. पण ती कन्सिस्टन्सी चेंज होते त्यांना, ती कन्सिस्टन्सी चेंज झाली की ते बाळाला पचत नाही. मग ही एक फॉर्म्युला मिल्कची कन्सेप्ट आहे. ओके सर, बाळाचं वजन वाढणं आणि योग्य वाढ कशी ओळखायची? ओके, तर बाळाची योग्य वाढ ओळखण्याचा सर्वात मोठा एक क्रायटेरिया चांगला की बाळाचं वजन सुरुवातीच्या दिवसांमध्ये. तरी आता कसं असतं माहिती आहे का, बाळाचं जन्माचं जे वजन असतं त्याचा एक 5 to 10% वेट लॉस होऊ शकतो पहिल्या 7 ते 8 दिवसामध्ये. म्हणजे समजा आता 3 किलो वेट आहे बाळाचं, तर पहिल्या 7 ते 8 दिवसामध्ये 300 ग्राम वजन कमी होऊ शकतं. आणि ते ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, कारण बऱ्याचशा केसेस आमच्याकडे अशा येतात की म्हणजे डे 3rd 4thला अशा की म्हणतात की रिलेटिव्ह आमच्या बाळाचं वजन 100 ग्राम कमी झालं आहे, काल 3 किलो तर आज 2,900 आहे, 2,800 आहे असं. पण ती गोष्ट ॲक्च्युली नॉर्मल असते, पण 10% त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि बाळाचं जितकं वजन आहे तितकं वजन बाळा एक 14व्या दिवशी तेवढंच असणं. जन्माचं वजन समजा 3 किलो आहे, 14व्या दिवशी 3 किलो आहे, ते नॉर्मल गोष्ट आहे. आणि तिथून बाळाचं वजन 25 ते 30 ग्राम एका दिवसाला वाढतं. पण आपण डेली तर वजन नाही करणार की 25 ग्राम वाढते की नाही, 30 ग्राम वाढते की नाही. या गोष्टी NICU मध्ये शक्य आहेत, पण इथं शक्य नाहीत घरी. बरोबर. मग आपल्याला पाहूनच करावं लागतं या गोष्टी. तर कसं समजायचं की बाळाचं वजन वाढते की नाही वाढते. समजा बाळ दूध व्यवस्थित पित आहे, 2-3 तास ॲडिक्वेट फिडिंग आहे, बाळ झोपतंय व्यवस्थित, त्यानंतर एक दिवसातून 5 वेळा सुव्यवस्थित करते आणि इरिटॅबिलिटी नाही आहे, चिडचिड कमी आहे, तर समजायचं की बाळाचं एक वेट गेन आहे प्रॉपर. आणि व्हिजिबल वेट गेन पण दिसतं. ठीक आहे, बघून आपल्याला समजतं ठीक आहे आज एवढं दिसतो तर आता थोडंसं मोठं आहे असं. पण तरी मी एक सजेस्ट करेन की एक महिन्याला बाळाचं वजन केलेलं कधीही बेटर आहे. ओके. म्हणजे आपल्याला कधी एकदम आमच्याकडे काही पेशंट असे येतात की खूपच वेट लॉस असतो पण त्यांना ते ओळखता येत नाही. मग त्याच्यानंतर ते कॉम्प्लिकेशनमध्ये वगैरे जाते, डिहायड्रेशन वगैरे अशा गोष्टी होतात. त्या होऊ नयेत म्हणून एक महिन्याला तरी ॲटलिस्ट वेट म्हणजे प्रत्येकाने वेट मेजर करायला हवं बाळाचं. सर, नवजात बाळ खूप झोपतं, मग त्याचं झोपणं किती नॉर्मल आहे? म्हणजे ते किती तास झोपायला हवं, म्हणजे त्याला तेवढी झोप आवश्यक आहे? आणि जर ते त्याच्यापेक्षा जास्त झोपत असेल तर ते ॲबनॉर्मल कडे जातं का? ओके, येस. तुम्ही एक आय स्लेप्ट लाईक अ बेबी एक वाक्य आहे, तुम्ही आपण बऱ्याचदा ऐकतो. बरोबर. याचा अर्थ असा की बाळ खूप झोपतं, म्हणजे त्याचा टर्म. पण तसं एकदम बाहेर गाढ आणि गाढ शांत झोप. झोप. येस. पण ते ॲक्च्युली तसं नाही आहे. बाळ गाढ झोपतं पण 2 ते 3 तासच, सुरुवातीचे 3 महिने. ओके. झोपले की 8 तास असं सहसा झोपत नाही. ठीक. पण असा जर पूर्ण टाइम कॅल्क्युलेट केला ना 24 तासामधला, तर त्यातलं एक 75% टायमिंग कन्सिडर करा, 2/3 म्हणू शकतो, 66% सॉरी. ठीक. तर 16 ते 17 तास झोपणं नॉर्मल असतं पूर्ण कॅल्क्युलेट केलं तर. तितकी झोप म्हणजे समजा एक 2-3 तास झोपत आहे, दूध प्यायला उठत आहे, परत एक हाफ अवर नंतर झोपत आहे, असं पकडलं ना कॅल्क्युलेट केलं तर 16 ते 17 तास झोपणं नॉर्मल असतं. आणि समजा त्याच्याहून जास्त झोपत आहे तर याचा अर्थ असा आहे की बाळाचे एक तर शुगर लेवल्स वगैरे कमी होत आहेत, बाळ फिडिंग व्यवस्थित घेत नाही आहे, आणि तुम्ही टिचकी जरी मारली, हे उठायचा प्रयत्न जरी केला नाही, ठीक आहे, तर ती झोप नाही आहे. त्याला मी ड्राउझिनेस म्हणतो की बाळ शुगर लेवल्स कमी झाल्यामुळे बेशुद्ध झालं इन शॉर्ट. तर ती गोष्ट इग्नोर नाही करायची. पण याचा अर्थ असा नाही की झोपले की टिचकी मारूनच पाहायची. एक 3-4 तास झोपले पण उठतच नाही आहे, तर मग अशा वेळी डॉक्टरांशी कन्सल्ट करावं. सर, सगळ्यात कॉमन पालकांचा एक प्रश्न असतो की बाळ आमचं खूप रडतंय, सतत रडतंय. ओके. मग त्याच्या मागची कोणती कारणं असतात? ॲक्च्युली कसं आहे, बाळाचं रडणं म्हणजे ही बाळाची भाषा आहे. बरोबर. बाळ जन्मल्यावर आपली मराठी, हिंदी, इंग्लिश काही बोलणार नाही. हो. त्याला आपल्याला जे काय सांगायचं ते रडून सांगतं. बाळाच्या रडण्याला, प्रत्येक रडण्याला अर्थ असतो. ठीक आहे. आता एक यूट्यूबवर व्हिडिओ आहे की बाळाच्या रडण्यावरनं बाळ काय बोलते ओळखायचं. तर त्याच्यामध्ये कसं सगळ्यात मोठं कारण काय असतं बाळाचं रडण्याचं, हंगर क्राय. म्हणजे त्याला भूक लागली त्याला सांगत आहे दॅट इज हंगर क्राय. म्हणजे बाळ रडत आहे त्याचं आधी समजायचं की त्याला मे बी भूक लागली आहे. ठीक आहे. कधी कधी पोटात गॅस वगैरे होतो, त्याला पोटकाई आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे बाळ रडू शकतं. कधी कधी रॅश, डायपर वगैरे घालत असेल तर डायपरमुळे रॅश होऊ शकते ते. किंवा कधी कधी
थंडी लागते किंवा कधी कधी जास्त उकडते, तर अशा वेळी बाळ रडू शकतं. म्हणजे त्याला डिस्कम्फर्ट काही होत असेल तर ते हे कारण असू शकतं. फक्त आपल्याला कारण शोधता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं पण आम्ही पाहिलेलं आहे, कारण वेगळं असतं आणि बाळ रडले की दूध पाजतात. बाळ रडत आहे त्याला दूध पाजूया. प्रत्येक रडणं हे भुकेसाठी नसतं. बरोबर. त्याचं कारण कुठलं आहे ते आधी शोधायला लागतं. सर, अजून एक वर्ड आमच्या जो अभ्यासात आला, कोलिक. कोलिक म्हणजे काय ओके आणि ते कसं ओळखायचं किंवा हाताळायचं, काय करायचं? ओके त्याला इन्फंट कोलिक किंवा कोलिक असं म्हणतात. जसं मी आता म्हटलं पोटकळी होणं. ठीक आहे. कधी कधी कसं होतं, बाळ ज्यावेळी फिडिंग येतं त्या फिडिंगसोबत गॅस पण जातो, हां ना. आणि हे फॉर्म्युला मिल्कमध्ये जास्त बघण्यात येतं. ब्रेस्ट फिडिंगमध्येही दिसतं असं नाही, पण फॉर्म्युला मिल्कमध्ये रेशो कम्पॅरेटिव्हली थोडा जास्त आहे. तर पोटात ज्यावेळी गॅस वगैरे तयार होतो ना त्याला कोलिक म्हणतात. आणि हे सर्वात जास्त रडतं बाळ संध्याकाळी, म्हणून त्याला इव्हिनिंग कोलिक असं म्हटलं जातं. आणि आता हे हाताळायचं कसं, की बाळ जर रडत असेल तुमचं, दूध दिल्यानंतरही रडते, तर थोडं पोटावर हात ठेवून पाहायचं. तर पोट कडक लागत असेल तर समजायचं की पोटामध्ये गॅस आहे. मग हे आवड करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर बाळाला एकतर ज्यावेळी तुम्ही दूध पाजत आहात कंपल्सरी बर्पिंग करायचं. नेवर फॉरगेट द गोल्डन रूल ऑफ बर्पिंग. तुम्ही बाळाला रात्री 2 वाजता दूध पाजताय, 4 वाजता पाजताय, कधीही पाजताय, कंपल्सरी बर्पिंग करायचं. कारण बर्पिंग नाही केलं तर हे कोलिक पण तर होईलच, नो डाऊट, पण त्यासोबत एक दुसरे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं की त्याला आपण अस्पिरेशन म्हणतो. म्हणजे बाळ कधी कधी उलटी गुळणी काढतं, पण ती उलटी गुळणी काढल्याने चुकून श्वासनलिकेत गेली आणि त्या काळात बाळ झोपलेलं असेल, ते श्वासनलिकेत जाऊ शकते. मग त्यावेळी त्याला अस्पिरेशनचा एपिसोड होऊ शकतो, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ओके. मग हे कॉम्प्लिकेशन होऊ नयेत आणि कोलिकही अवॉइड करता येईल यासाठी बर्पिंग कंपल्सरी करायचंच. सर, तुम्ही जे मेन्शन केलं बर्पिंग, येस. बर्पिंग म्हणजे आपल्याला सांगता येईल कॉमन टर्म मध्ये, किंवा ते कसं करतात, काय करतात? ओके. जसं मी तुम्हाला म्हटलं, बर्पिंग इज अ गोल्डन रूल आफ्टर फिडिंग. एव्हरी फिडिंगमध्ये बर्पिंग केलंच पाहिजे. सोप्या शब्दात बर्पिंग म्हणजे ढेकर काढणे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही ऐकलं असेल की पेडियाट्रिशियन सांगतात आईला नेहमी दूध दिले की ढेकर काढायचीच. ठीक आहे. तर ढेकर काढायची टेक्निक कशी हे खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला या खेळण्यावर समजावून सांगतो. हे टॉय ॲक्च्युली माझ्या लहान मुलीचं आहे. माझ्याजवळ सध्या लहान बाळ नाही आहे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करायला, किंवा एखादं मॅनिक्विन नाही आहे. सो माझ्या लहान मुलीचं मी घेतलेलं आहे. समजून घ्या, थोडं जास्त छोटं आहे बट ओके, चालेल. मॅनेजेबल आहे. हो. ठीक आहे. तर कसं करायचं की बाळाची पोझिशन त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. जर राईट पोझिशनमध्ये बर्पिंग केलं तर ॲडिक्वेट म्हणजे व्यवस्थित बर्पिंग होतंही. तर बाळ असं प्रॉपर असं पकडायचं जेणेकरून हे जे आहे ना आपले शोल्डर्स आहेत आणि बाळाचे शोल्डर्स, बाळाचे शोल्डर थोडेसे खाली हवेत आपल्या शोल्डर्सपेक्षा. बाळाचं डोकं खूप जास्त वर किंवा खाली नको आहे. जर खूप वर घेतलं तर बाळाची मान अशी पडू शकते आणि खाली घेतलं तर बाळाचं नाक दबू शकतं. ठीक आहे. त्यामुळे या ॲडिक्वेट पोझिशनला घ्यायचं आणि नाक या बाजूला हवं, नाक किंवा चेहरा पूर्ण या बाजूला, ओके. जेणेकरून श्वास घ्यायला बाळाला त्रास होणार नाही. असं या पोझिशनमध्ये घेतलं तर खालून वर टॅप करायचं स्लोली, असं टॅप करायचं. ठीक आहे. असं एक 15 ते 20 मिनटं करायचं. कधी कधी काय काय बाळ एकदम पहिल्या ह्याच्यामध्येच ढेकर देऊ शकतात, तरी पण एक थोडा वेळ ठेवायचंच. एकदा ढेकर दिल्या पहिल्या 5 मिनिटात लगेच खाली ठेवायचं, अशी गडबड कधीच करायची नाही. ठीक आहे. हे व्यवस्थित पकडले की असं 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 करू शकतो आपण. ठीक आहे. ही एक टेक्निक आहे. आणि दुसरी एक टेक्निक अशी आहे की तुम्ही बाळाला असं घरी असं बसू शकता. आता तिथं बसून थोडंसं अवघड आहे, पण मांडी खाली असं घेऊन इथं पकडून असं ठेवू शकतं. म्हणजे जे आपले कानाचे हे असतात नाही, तर हे बोनी प्रॉमिनन्सेस आहे इथं. ओके. इथं असं पकडायचं व्यवस्थित, बसवायचं. हे बसत नाही आहे, पण बसून असं असं करायचं. पण ही टेक्निक थोडीशी काही लोकांना अवघड जाते. आम्ही NICUमध्ये असं करतो कारण आम्हाला प्रॅक्टिस असते, आमच्या स्टाफला प्रॅक्टिस असते, डॉक्टर्सला प्रॅक्टिस असते, पण घरी ही थोडंसं कधी कधी डिफिकल्ट होतं. म्हणून ही पोझिशन ॲडिक्वेट आहे. ठीक आहे. येस. आणि कधी कधी बाळ एवढं करूनही देत नाही ढेकर. मग त्याच्यावेळी सगळ्यांचं काय कंप्लेंट असते की ढेकरच देत नाही. ठीक आहे. ढेकर देत नसेल तरी हरकत नाही, पण तुम्ही असे 20-25 मिनिटं किंवा अर्धा तास असं त्याला अपराईट पोझिशनमध्ये ठेवा, जेणेकरून त्याच्यात गॅस्ट्रिक एम्प्टिंग होईल. म्हणजे जे पोटामध्ये आहे, स्टमकमध्ये आहे, तो पार्ट खाली जाईल आणि तो खाली गेल्यामुळे परत वॉमिटिंग व्हायची किंवा गुळणी निघायची रिस्क कमी होते. आणि त्याच्यामुळे मग परत ते ॲस्पिरेशन म्हणजे श्वासनलिकेत दूध जाणं वगैरे या गोष्टी, त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होणं, या गोष्टी टाळता येऊ शकतात. ओके. म्हणजे आफ्टर फिडिंग लगेच बाळाला झोपवायचं नाही? नाही, कधीच नाही, अजिबात नाही. बिलकुल नाही. खूप रिस्की आहे ते, कधीच नाही. पहिले 6 महिने तर बिलकुलच नाही. ओके. कारण मी ॲक्च्युली अशा खूप केसेस पाहिलेल्या आहेत. मी त्याच्यावर एक रील पण बनवली होती की
सकाळ सकाळी एक 6 किंवा 7 वाजता आमच्याकडे अशी इमर्जन्सी येतात की असे आई आणि वडील असे बाळ घेऊन आलेले असतात आणि त्यांचं ही कंप्लेंट असते की आमचं बाळ उठतच नाही आहे. आणि आम्ही ज्यावेळी बाळ पाहतो त्या काळाने निरा पडलेलं असं दुर्दैवाने ते बाळ नसतं या जगामध्ये. कारण कसं असतं, आपण बर्पिंग केली नाही आणि तसंच झोपवलं, ठीक आहे. कारण रात्री जनरली कसं होतं, या इन्सिडन्स हे जास्त इन्सिडन्स नाईटला होतात. कारण नाईटला आईला झोप आलेली असते, वडिलांना झोप आलेली असते आणि कधी कधी दूध पाजलं जातं आणि तसंच झोपवलं जातं. आणि ती जी उलटी गुळणी येते, कारण आपल्या पाहायला गेलं ना तर आपली अशी अन्ननलिका असते आणि अशी श्वासनलिका आहे. बरोबर. आणि आपल्याला कोऑर्डिनेशन आहे ते की आपलं ते परत श्वासनलिकेत जाणार नाही. पण ते कोऑर्डिनेशन लहान बाळांमध्ये एवढं नसतं. आपल्याला उलटी आली तर आपण एका अंगावर होऊ शकतो. लहान बाळ पहिले 4 महिने होत नाही ना. मग ती उलटी गुळणी आली, ती श्वासनलिकेत गेली, ती श्वासनलिका छोटी असल्यामुळे पटकन ब्लॉक होते, म्हणजे चोकिंग एपिसोड होऊ शकतो. अस्पेशन, कधी कधी दूध जास्त पाजलं जातं तर पूर्ण अस्पेशन झालं की श्वासनलिका पूर्ण अफेक्ट होणार. मग ते लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन असते आणि ती अवॉइड करायची असेल तर रात्रीही तुम्ही दूध पाजत असाल, माहिती आहे झोप खूप येत असते, आई थकलेली असते, पण तरी ऑप्शन नाही आहे. कारण दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बर्पिंग करायलाच हवं. मग तुम्ही थकला असाल तुम्ही वडिलांना सांगा, पण बर्पिंग करा. माझं एक स्ट्रिक्ट ओपिनियन आहे याबद्दल. कारण अशा केसेस मी ॲक्च्युली ICUमध्ये काम करत असल्यामुळे अशा केसेस मी खूप जास्त पाहिलेले आहेत. म्हणजे अशा सकाळ सकाळी कॅज्युअलिटीमध्ये, इमर्जन्सीमध्ये केसेस आमच्याकडे येतात ना, ते पण आम्हाला ॲक्च्युली खूप वाईट वाटतं की हे एक अवॉइडेबल सिच्युएशन होती जी अवॉइड करू शकलो असतो, पण दुर्दैवाने ते तसं होऊ शकत नाही करता. Yes. म्हणजे शक्यतो याच्यामध्ये लहान बाळांच्या बाबांनीच जागणं गरजेचं आहे. लहान बाळाच्या बाबांनी जागायलाच हवं. ओके गरजेचं नाही म्हणजे आहे, 100% गरजेचं आहे ते. सर, आपण थोडंसं डेली केअर आणि हायजीन बद्दल बघूयात बाळाच्या. नवजात बाळाला आंघोळ कधीपासून आणि कशी द्यावी, कोणत्या गोष्टी त्यात टाळायला पाहिजेत? ओके. जर त्याचं टायमिंग विचारलं ना तर आमचे जे बुकिश लँग्वेज आहे त्याच्या अकॉर्डिंग ना, जर बाळाची नाळ असते ना, ती नाळ ज्या दिवशी पडते त्या दिवशी आंघोळ घालायचं असं रिकमेंडेड आहे. पण आपल्या इंडियात ते ॲक्च्युली फॉलो होत नाही आहे. सर्वांना आंघोळ घालायची खूप गडबड असते. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 24 तास पहिला अवॉइड करायला पाहिजे की आंघोळ घालणं. 24 तास तुम्ही घालू शकता, पण आपण कसं डेली आंघोळ करतो तशी गरज नाही आहे. एक 3 दिवसातून एकदा आंघोळ घातली तरी सफिशियंट आहे. कारण कसं होतं, आंघोळ घातल्यानंतर कधी कधी आता नंतर लगेच थंडी वाजून येते आणि पहिल्या काळामध्ये हायपोथर्मियाची म्हणजे टेम्परेचर कमी व्हायची रिस्क असते. तर अशा वेळी माझं म्हणणं आहे की 2-3 दिवसांनी एकदा आंघोळ घातली तरी चालते. ट्राय करा की पहिले 7-8 दिवस घालू नका. 7-8 दिवस फक्त स्पंजिंग करून घ्या. स्पंजिंग म्हणजे आपण ओला कापड घ्यायचं, थोडंसं कोमट पाणी, त्यानं फक्त एकदा पुसून काढायचं. दॅट्स इनफ फॉर द बेबी. बस कंटिन्यू पूर्ण घासून पुसून काही गरज नाही एवढी आंघोळ घालायची. म्हणजे आपल्या इंडियामध्ये सर तर तेच इंडियामध्ये असतं तर की बापरे, तेल लावणं, चोळणं, मालिश करणं, त्याचं नाक लांब ओढ, त्याचे हात लांब ओढ. म्हणजे मालिशचं कसं आहे माहिती आहे का, आता बघितलं ना तर मला माहीत नाही ही कन्सेप्ट कुठून आली, पण जेवढे मी आता बेबीज वगैरे बघतो किंवा असं इकडे आजूबाजूला पाहतो की बाळाला असं झोपवून पूर्ण त्याला पैलवून असं की मालिश केली जाते. बरोबर. तेवढी गरज नाही आहे मालिशची. तुम्ही मसाज करू शकता, म्हणजे करायचीच नाही असं नाही, पण हलकीशी मसाज. फक्त ज्याचे जे मसल्स वगैरे जे आहेत ते फक्त स्टिम्युलेट झाले पाहिजे, दॅट्स इट. एक टच पाहिजे, पण पूर्ण घासून पुसून कधी कधी असं उलटं करून पण बघतात. मी असे व्हिडिओज पाहिलेले आहे. बरोबर. अँड दॅट वॉज शॉकिंग फॉर मी. तुमचे जॉईंट डिस्लोकेशन होऊ शकतात, काही होऊ शकतं ना बाळाला. तेवढी मालिश तर आपणही, म्हणजे मला नाही वाटत की आपणही बिअर करू शकू तशी मालिश. खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह मालिश बिलकुलच नको आहे. जंटल मसाज इज रिकमेंडेड, म्हणजे फक्त टच करा बस, दॅट्स इनफ. आणि पण तेलानं तुम्ही थोडीफार मसाज करू शकता, आणि तेल म्हणजे कोकोनट ऑइलही चालतं त्याच्यामध्ये, दॅट्स. पण सोबत ते टाळू भरणं वगैरे त्या गोष्टी नकोत. ओके, ठीक आहे ना. एक बेबी सोप मिळतं, त्या सोपनं तुम्ही आंघोळ घालू शकता. म्हणजे हे खरंच खोटं आहे की नाक ओढल्यामुळं नाक लांब होतं? तसं असतं, सगळ्यांचे नाक आपले सगळ्यांचेच ओव्हरऑल जे लोकांचे सगळ्यांचे असे स्ट्रेट नाक असते. बरोबर. तसं होत नाही, बिलकुलच नाही. मग ते नाक ओढायच्या नादात ना, स्ट्रेट करायच्या नादात सरळ पाहिजे. किती लोकांचे काय काय असे बघतो की इथले जे आपले नेझल बोन्स असतात ना त्याला फ्रॅक्चर होतं. डेलिकेट बोन्स असतात ते, एकदमच डेलिकेट. म्हणजे न्यूबॉर्न नाही ते, आत्ता तर जन्म घेतलाय आणि तुम्ही. आणि म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही, काय एवढं ऑब्सेशन आपल्या इंडियन लोकांना त्या नाकाचं, की नाक सरळ पाहिजे, असं पाहिजे. नाकाचा मेन पर्पज श्वास घेणं आहे, बरोबर, दिसणं नाहीये. हो. पण आपल्या लोकांना आहे ऑब्सेशन, माहित नाही का. पण नाक ओढून जर कोणाचं लिटरली सरळ होत नाही, मग सेलिब्रिटी लोक एवढे जाऊन हे प्लास्टिक सर्जरी वगैरे त्यांनी केली नसते. बरोबर. त्यांनी लहानपणापासून नाकच ओढत बसले असते. म्हणजे सिम्पल आहे, पण ठीक आहे.
आता मी लोकांना बऱ्याचदा समजावून सांगतो, लोकांना माझं म्हणणं पटत नाही. कारण आपल्या आता ॲक्च्युअली तसं आहे की जे मिथ्स वगैरे आहेत त्यांना आपण खूप जास्त ज्या म्हणजे पारंपरिक गोष्टी आहेत ज्या पहिल्यापासून चालत आले ते आपल्याला खऱ्या वाटत नाही, आपण ते फॉलो करतो. पण माझं जेन्युइन ओपिनियन आहे की तुम्ही नाक वगैरे ओढू नका, कारण इथे फ्रॅक्चर वगैरे झालं तर अशा गोष्टी कॉम्प्लिकेट होतात. सर, आपण जेव्हा डेली केअर डिस्कस करतोय, हायजीन डिस्कस करतोय, तेव्हा बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची? म्हणजे बाळाला काही रॅशेस आले, ड्रायनेस आले किंवा इतर कोणत्या समस्या झाल्या तर त्याची काळजी कशी घ्यायची? ओके. ज्यावेळी बाळ जन्मतं ना त्यानंतर 3 ते 4 दिवसांना बाळाच्या अंगावर किंवा सेकंड डे पासून कधी कधी चालू होतं असे छोटे छोटे पुरळ दिसतात आपल्याला, ठीक आहे, लाल रंगाचे असतात. त्यावेळी काही काही नातेवाईक किंवा पालक जास्त थोडेसे घाबरतात, पण त्याला आमच्या भाषेमध्ये ना एरिथेमा टॉक्सिकम निओनॅट्रम म्हणतात, ETN, जे म्हणजे नाव खूप मोठं आहे पण ते खूप नॉर्मल गोष्ट आहे. ते येतात आणि 3-4 दिवसांनी ऑटोमॅटिक जातात. पण त्यामुळं त्या गोष्टी बघून तुम्ही घाबरून जाऊ नका की हे लाल दिसत आहे, हे रॅशेस आहेत, त्या पाहून बिलकुल घाबरून जायचं नाही. ते इव्हेंच्युअली आपोआप कमी होणारच आहे. पण समजा त्याच्यामध्ये होत असेल किंवा ते खूप प्रमाणात वाढले तर अशा वेळी त्याला ट्रीटमेंटची गरज असते. कधी कधी अँटीबायोटिक द्यावे लागू शकतात. पण म्हणजे इंडिकेशन त्याचे वेगळे आहे. जर पू आहे, त्याला सोबत ताप आहे, तर समजायचं की ते एक इन्फेक्शनचा पार्ट आहे अशा वेळी. आणि राहिला विषय बाकी रॅशेसचा, जसं की डायपर रॅश वगैरे कधी कधी होऊ शकते. डायपर जास्त वेळेसाठी घालत असाल, ठीक आहे, कधी कधी डायपरची ॲलर्जी असू शकते, म्हणजे त्या कापडाची वगैरे बाळाला, कारण स्किन सेन्सिटिव्ह असते तर त्याची ॲलर्जी होण्याचे चान्सेस असतात. मग त्यावेळी फक्त बाळाला डायपर फ्री टाईम द्यायचा, एक ॲडिक्वेट टाईम द्यायचा. डायपर तुम्ही घालू शकता, नाही असं नाही आहे, पण ॲडिक्वेट टाईम कधी द्यायचं कधी नाही हे तुम्ही थोडं व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं. आणि सू केली असेल तर डायपर लगेच चेंज करणं वगैरे या गोष्टी असतात. आणि नॉर्मल काळजी घ्यायची म्हटलं तर काय वापरावं यासाठी, तर मॉइश्चरायझर, बाकी काहीच वापरू नका. खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, काही गरज नाही आहे. फक्त एक प्रॉपर मॉइश्चरायझर वापरायचं, स्किन हायड्रेट ठेवायची, दॅट्स इट, अँड दॅट्स इनफ फॉर द बेबी. ओके सर, मग अजून एक म्हणजे नाभीची अम्बिलिकल कॉर्डची काळजी कशी घ्यायची? ओके. आता अंबलिकल कॉर्डची पण अशी स्पेसिफिक काळजी घ्यायची गरज नाही आहे की बऱ्याचदा पावडर लावणं किंवा त्याला तेल लावणं वगैरे अशा गोष्टी होतात. तेल लावणं वगैरे होतात. पावडर पण जर मेडिकलमधून घेतलेली असेल आणि जी इंडिकेटेड असेल, मेडिकेटेड पावडर असते आणि जे डॉक्टरांनी दिलं असेल तर वापरू शकता. पण कधी कधी नॉर्मल पावडर लावतात तेही पाहिलेलं, कधी कधी हळद लावतात. बापरे. हळदी लावतात लोक, म्हणजे होम रेमेडीज चालू असतात, त्याच्यासोबत नवीन नवीन एक्सपेरिमेंट चालू असतात. प्रयोग चालू असतात. ते एक्सपेरिमेंट बिलकुल करू नका. एकच काळजी घ्यायची की त्याला ड्राय ठेवायचं, त्याला ओलं करूच नका. आणि सोबत त्याला फक्त कव्हर करायचं नाही. कधी कधी डायपर घालताना ते पूर्ण अंबलिकल कॉर्ड असतो त्याला पूर्ण असं कव्हर करतात, काही गरज नाही. ओपन ठेवा, ड्राय ठेवा, त्याला जास्त छेछाड करू नका. आणि जितकं तुम्ही त्याला छेछाड कराल त्याला जास्त टच होईल, ते खेचलं जाईल, त्यामुळे कधी कधी मग त्यातून पाणी येईल, पू येईल, कधी कधी रक्त येतं. या गोष्टी होऊ नयेत, मग त्याला छेछाड बिलकुल करायची नाही. लेट इट फॉल ऑटोमॅटिकली. ते एक थोड्या दिवसांनी आपोआप 10 ते 14 दिवसाच्या आसपास ते आपोआप पडतंच. मग त्याची स्पेसिफिक काळजी करायची बिलकुल गरज नाही, फक्त ड्राय ठेवा, दॅट्स इट. सर, मग सुरुवातीच्या दिवसात जसं आपण निओनेटल बद्दल बोलतोय, पहिल्या 28 दिवसांबद्दल बोलतोय आपण, तेव्हा कोणत्या वॅक्सिनेशन्स असतात का? हो, त्या वॅक्सिनेशन असतात. त्यावेळी ॲट बर्थ जे वॅक्सिनेशन असतं त्याच्यामध्ये BCG असतं, जे ट्युबरक्युलोसिससाठी दिलं जातं. नंतर OPV जे पोलिओसाठी असतं आणि हेपॅटायटिस B, हे 3 वॅक्सिनेशन असतात. सोबत एक व्हिटॅमिन Kचं इंजेक्शन दिलं जातं. हे 3 वॅक्सिन खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते ॲट बर्थ आपण द्यायलाच हवेत. सर, नवजात बाळांमध्ये होणारे कॉमन आजार कोणते आहेत? ओके. सर्वात पहिल्यांदा तर ब्रिदिंग पॅटर्न, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस वगैरे आपण जो म्हणतो ना, धाप बाळाला कधी कधी येऊ शकते. पहिले एक 48 आवर्स बाळासाठी जास्त महत्त्वाचे असतात. त्या काळामध्ये कधी कधी धाप बाळाला लागू शकते, कारण लंग इमॅच्युरिटी कधी कधी राहू शकते जर प्रीमॅच्युअर बेबी असेल तर अशामध्ये. किंवा कधी कधी टेम्परेचर इनस्टॅबिलिटी म्हणतो आपण, म्हणजे हायपोथर्मिया होणं, बाळाला एकदम थंडी वाजून येणं, तेही कधी. आणि अशा केसेस जास्त हिवाळ्यामध्ये दिसून येतात. आता उन्हाळ्यामध्ये इतक्या केसेस नसतात तशा, पण या गोष्टी पण राहू शकतात. सोबत थोडं सिरियस म्हटलं तर इन्फेक्शन, कारण बाळाची इम्युनिटी ॲक्च्युली कमी असते. पहिल्या 1 महिन्यात तर खूपच कमी असते. मग त्या काळात आपण जर प्रॉपर काळजी घेतली नाही तर बाळाला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर फिडिंग डिफिकल्टीज म्हणून आमच्याकडे बरेचसे बाळ येतात. जर फिडिंग व्यवस्थित गेलं नाही आहे किंवा बाळ रिफ्यूज करत आहे फिडिंग घेण्यासाठी, तर अशा गोष्टी आहेत. आणि इनकेस जर फिडिंग दिलं नाही तर डिहायड्रेशन वगैरे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे नवजात बाळाची कावी, निओनेटल जॉन्डिस, म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे थोडंसं लक्ष ठेवायला हवं.
आरोग्यवारीच्या आजच्या या एपिसोडमध्ये भाग 1 मध्ये आपण बघितलं बाळाच्या जन्मापासून ते पहिल्या 28 दिवसापर्यंत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या सिच्युएशनमध्ये पॅनिक व्हायचं नाही. आजचा हा भाग 1 इथेच थांबवतोय, पण भाग 2 अजून जास्ती इंटरेस्टिंग असेल, अजून जास्ती माहितीपूर्ण असेल, त्यामुळं तो अजिबात चुकवू नका. नमस्कार.